इतका प्रचंड भ्रष्टाचार या महापालिकेमध्ये या आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे. परंतु या 7.5 वर्षामध्ये या नेत्यांना, इथल्या आमदारांना इतका फ्रीडम दिला गेला त्यांच्या नेत्यांकडनं आणि त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष न दिल्यामुळं यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये भ्रष्टाचार केला. पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड शहरामध्ये, भोसरी विधानसभेमध्ये ज्यांच्या हातात सूत्र लोकांनी विश्वासाने दिली होती त्यांनी या सत्तेचा अतिशय गैरवापर केला. पिंपरी चिंचवड शहरामध्ये देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतर देशामधनं सुद्धा लोक या ठिकाणी कामानिमित्त येत असतात आणि ही ओळख निर्माण करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. नमो बुद्धाय, जय भीम. आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी या विधानसभेच्या मतदारसंघात आहोत. भोसरी म्हटलं की नावाजलेला मतदारसंघ आणि ह्या ठिकाणी जर म्हटलं तर गावकीचं राजकारण, नातेगोत्याचं राजकारण आणि इंडस्ट्रीयल झोन असल्यामुळे इंडस्ट्रीयल झोनचं राजकारण हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. ह्या सर्व गोष्टींना शह देण्यासाठी आज कुठंतरी एक जनता किंवा लोकशाही एकत्र एकवटण्याचा प्रकार ह्या भोसरी विधानसभेमध्ये दिसतो आहे. खास ह्या भोसरी विधानसभेचं वैशिष्ट्य जर म्हटलं तर माजी नगरसेवक अजित गव्हाणे हे या रिंगणात उतरलेले आहेत आणि मागील टर्ममध्ये जेवढेही लोकप्रतिनिधी होण्यासाठी आमदारकीची निवडणूक लढलेले आहेत ते सर्वजण आज त्यांच्यासोबत आहेत. आज एकजुटीने भाजपचा पराभव करण्यासाठी आज ते मैदानात आहेत. जाणून घेऊया ते कशा प्रकारे ह्या भोसरी विधानसभेकडे पाहत आहेत आणि काय त्यांचा भोसरी विधानसभा लढण्याचा हेतू आहे. दादा जय भीम. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही भोसरी मतदारसंघाकडे पाहताय आणि भोसरी मतदारसंघामध्ये याच्या आधी तुम्ही कधी निवडणुकीच्या रिंगणामध्ये न दिसल्यामुळे लोकांना एक नवखा चेहरा दिसतोय, कशा प्रकारे तुम्ही ह्या भोसरी विधानसभेकडे पाहताय? ही येणारी निवडणूक जी आहे विधानसभेची आणि भोसरी विधानसभेची, तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं की पिंपरी चिंचवड शहरामध्ये 3 मतदारसंघ येतात, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी. आणि तुम्ही या तिन्ही मतदारसंघाचा तर अभ्यास केला की या महापालिकेच्या या कार्यक्षेत्रामध्ये येणारे हे मतदारसंघ आहेत. चिंचवड आणि पिंपरीपेक्षा भोसरी विधानसभा मतदारसंघ हा मागे राहिलेला आहे आणि त्याच्या मागचं कारण आहे की इथलं जे नेतृत्व आहे, ज्यांच्या हातात इथल्या विधानसभेची सूत्र, मागच्या 2 टर्म त्यांना आमदार म्हणून निवडून दिलं आणि या 2 टर्ममध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता या भोसरी विधानसभेचा तो झालेला नाही. आणि त्याच्या मागचं कारण हे आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये एकतर 2.5 वर्ष नगरसेवक नाहीत आणि 2.5 वर्ष जो कारभार चालला आहे तो प्रशासन आणि आमदार यांच्या माध्यमातून हा कारभार चालला आहे. आणि आपल्याला जो काही घटनेने, कायद्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना, संविधान जे लिहिलं त्याच्यामध्ये जो अधिकार आपल्याला दिला आहे लोकशाहीने, त्या अधिकारापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलेले. महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाहीत, महापालिकेमध्ये नगरसेवक नाहीत, जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषद सदस्य नाहीत, पंचायत समिती सदस्य नाहीत. त्याच्यामुळं नागरिक आणि प्रशासन यातला जो मधला दुवा आहे, जो कायद्याने, घटनेने आपल्याला जो अधिकार दिला तो दुवा राहिला नाही. आणि त्याच्यामुळं होतं आहे काय की नागरिकांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत, रोजच्या अडचणी आहेत, त्या अडचणीला नागरिकांना सामोरं जावं लागतं. प्रचंड त्रास या सगळ्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये लोकांना होतो आहे. आणि त्याच्यामुळं अगदी छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम शहरामध्ये आहे. लोकांना पाणी व्यवस्थित येत नाही, पाण्यासाठी लोकांना टँकर विकत घ्यावं, लाखो रुपये लोक टँकरसाठी मोजत आहेत. रस्त्यांची परिस्थिती तुम्ही पाहताय, शहरातले जे रस्ते आहेत या रस्त्याची परिस्थिती बघताय, पावसामध्ये पूर्ण रस्ते खराब झालेत. कुठलाही रस्ता सगळा खड्डेमय रस्ता झालेला आहे. म्हणजे आपण एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये आहोत का अशी परिस्थिती काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लाईटचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे MSCBची लाईट वारंवार जाणे, लाईट गेल्यानंतर जे प्रॉब्लेम आहेत ते सुटत नाहीत. म्हणजे अगदी लाईट मीटरसुद्धा लोकांना नवीन लाईट मीटर पाहिजे तर मिळत नाही, केबल गेली तर केबल मिळत नाही आणि रोज हा त्रास लोकांना सहन करावा लागतो. ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. ड्रेनेजसारखी जी व्यवस्था आहे ती कोलॅप्स झालेली आहे शहरातली. आज आम्ही जरी नगरसेवक नसलो तरी लोक आमच्याकडे रोज तक्रारी काय घेऊन येतात की आमच्या दारातलं ड्रेनेज चोकअप आहे आणि मग ते चोकअप असलेलं ड्रेनेज काढण्याची जी यंत्रणा आहे मुळात ती
सिस्टीम जी महापालिकेची ती इतकी कमी प्रमाणात त्या ठिकाणी लोक त्यांनी नेमलेली त्यासाठी, आणि त्याच्यामुळं रोज हा त्रास पूर्ण शहरभर होतो. आणि ह्यासारख्या बेसिक सुविधा लोकांना आज मिळत नाही महापालिकेच्या माध्यमातून. आणि जे काही ह्या मुठभर लोकांच्या हातात, म्हणजे इथले आमदार असतील आणि काही राज्यातले नेते असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रशासन चाललेलं आहे आणि प्रशासनाची मनमानी कारभार चाललेला आहे. तुम्ही पाहताय महापालिकेमध्ये नगरसेवक असते तर त्या ठिकाणी प्रभाग समितीची मीटिंग होत असते, प्रत्येक प्रभागाची स्थायी समितीची बैठक होत असते, बाकीच्या ज्या समित्या आहेत त्याच्या बैठकी होतात, त्याच्यामध्ये नगरसेवकांची इन्व्हॉल्वमेंट असते. आणि नगरसेवक हा जो इन्व्हॉल्वमेंट करतो त्याच्यामध्ये नागरिकांच्या ज्या मागण्या असतात त्या एरियातल्या, त्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या जातात, त्याच्यातनं त्या ठिकाणी काम होत असतं. परंतु आज ती सिस्टीमच ब्रेक झाली. अधिकारी मिटिंग घेतात, स्थायी समितीची मिटिंग तेच घेतात, जे बी तेच घेतात, आणि ते वाटतील तसे निर्णय या 2.5 वर्षा काळामध्ये आपण केले. आणि याच्यामध्ये सत्ताधारी जे काही राज्यातलं युतीचं सरकार आहे हे चुकीच्या पद्धतीने हा कारभार करते आणि लोकांना लोकशाही दाबण्याचं काम या निमित्ताने होतं आहे. त्याच्यामुळं हा 2.5 वर्षाचा काळ तर इतका त्रासदायक या पिंपरी चिंचवड शहरासाठी गेलेला आहे. आणि राज्यातल्या इतर महापालिकेची सुद्धा तीच परिस्थिती, जिल्हा परिषदसुद्धा तीच परिस्थिती आहे, इतर जिल्हा परिषदची सुद्धा. आणि त्याच्यापूर्वी 5 वर्षे ह्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाकडं या शहरातल्या लोकांनी सत्ता दिली, एक हाती सत्ता दिली. आणि ती सत्ता येत असताना इथल्या आमदारांनी जे काही लोकांना शब्द दिला होता, वचन दिलं होतं की आम्ही कुठल्याही प्रकारचं म्हणजे न भय न भ्रष्टाचार, न भय न भ्रष्टाचार, अशा प्रकारची त्यांची वाक्य होतं, घोषणा होती. बघा, तुम्ही आठवत असेल तुम्हाला. प्रत्यक्षात काय झालं, इतका प्रचंड भ्रष्टाचार या महापालिकेमध्ये या आमदारांच्या माध्यमातून झालेला आहे. महापालिकेमधलं प्रत्येक काम हे रिंग केलं जातं, प्रत्येक कामामध्ये यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. प्रत्येक कामामध्ये हे काय करतात, अगदी कन्सल्टंट अपॉइंटमेंटपासून एखादं काम सुचवलं तो कन्सल्टंट अपॉइंट करणं, त्या कन्सल्टंटच्या माध्यमातून त्याचं इस्टिमेट करणं, त्याचं प्लॅनिंग करणं, इस्टिमेट फुगवणं, ह्या सगळ्या गोष्टी करतात. आणि मग टेंडर काढताना टेंडर कंडिशन त्यांच्या सोयीच्या टेंडर कंडिशन टाकणं आणि त्यांना पाहिजे त्या लोकांना त्या ठिकाणी टेंडर कसं मिळेल यासाठी प्रयत्न करणं, ह्या पद्धतीने यांनी ही सिस्टीम या 7.5 वर्षात राबवली. त्याच्यामुळं महापालिकेमध्ये यांनी जी काही कामं केली त्या कामाला दर्जा राहिला नाही. कारण यांनी नुसतं टक्केवारीपुरते थांबले नाही, त्या ठेकेदारांकडे यांनी भागीदारी घेतली, अनेक कामामध्ये यांनी भागीदारी घेतली. त्याच्यामुळं कामाचा दर्जा राहिला नाही. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी या 7.5 वर्षात जर आपण पाहिल्या, म्हणजे ह्या बेसिक गोष्टी तर आहेतच आहेत, परंतु मोठी जी कामं होत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केला आणि त्याच्यातनं शहराला रिझल्ट आज जो मिळाला पाहिजे तो मिळाला नाही. त्याच्यामुळं एक तर पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रतिमा मलिन झाली. देशभरामध्ये आज पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रतिमा मलिन करण्याचं काम या आमदारांच्या माध्यमातून झाले. आणि आज कुठलाही रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर या महापालिकेतलं काम घेत नाही. त्याचं कारण यांचं जे प्रेशर आहे त्याच्यामुळे लोक इथं कामासाठी येत नाहीत. आणि अगदीच एखाद्या कंपनीने काम घेतलं तर नावाला त्यांचं नाव असतं, परंतु काम करणारे हेच असतात. यांच्याच हेच स्वतः त्या ठिकाणी ठेकेदार झालेले आहेत. म्हणजे ज्यांनी ट्रस्टी म्हणून काम करायला पाहिजे, ज्यांनी कुंपणच शेत खाते अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळे ह्या भ्रष्टाचारामुळं पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये या 7.5 वर्षामध्ये प्रचंड अधोगती झालेली. त्याच्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम फेस करत आहेत आणि लोकांचा अपेक्षाभंग झाला. म्हणजे अधिकारी वर्ग तुम्ही पाहिला तर अधिकारी वर्ग अतिशय दबावाखाली काम करतो, यांच्या कमिशनर सकट इतकं प्रचंड प्रेशर यांचं अधिकाऱ्यांवर असतं. ही सगळी सिस्टीम राबवताना यांना पाहिजे ते अधिकारी हे नेमतात. एखादा अधिकारी जर ऐकलं त्याची ताबडतोब बदली करतात. आणि त्याच्यामुळं काय झाले, अधिकारी यांच्या प्रेशरमध्ये काम करतात, जे पूर्वी कधी नव्हतं. ह्या महापालिकेमध्ये इथून मागं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अनेक वर्ष राहिली, तर त्यावेळेस काम करताना या शहरामध्ये वरिष्ठ नेत्यांचं लक्ष असायचं. ते प्रत्येक कामामध्ये लक्ष देऊन असायचे, अधिकाऱ्यांना सपोर्ट करायचे, जे चांगलं आहे त्या कामाला सपोर्ट करायचे. परंतु या 7.5 वर्षामध्ये या नेत्यांना, इथल्या आमदारांना इतका फ्रीडम दिला गेला त्यांच्या नेत्यांकडनं आणि त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष न दिल्यामुळं यांनी त्याचा गैरफायदा घेतला आणि खूप मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये भ्रष्टाचार केला.
आणि त्याच्यातनं ह्या शहराची प्रचंड अधोगती झालेली आहे. म्हणजे स्मार्ट सिटी जे काही काम आपल्या शहरामध्ये झाले, आज तुम्ही काल परवाच बातमी होती की ते पण काम अपुरं राहिले आणि ते काम अपुरं राहिल्यामुळं पुन्हा ते काम करण्यासाठी आपल्याला बजेटमध्ये पैसे खर्च करावे लागतात. आणि हे अपुरं राहण्यामागचं कारण यांची ही सिस्टीम यांनी ज्या पद्धतीने काम केलं या 7.5 वर्षामध्ये, त्याच्यामुळं अशा प्रकारे कामं प्रलंबित राहिली. स्मार्ट सिटीमधले कॅमेरेसुद्धा तुम्ही बसवलेले पाहिले असेल तर ते कॅमेरे आज बंद अवस्थेत आहेत. आणि हे एक उदाहरण आहे. म्हणजे सगळी जी कामं झाली, मुळात ज्या भागाची यांनी स्मार्ट सिटीमध्ये निवड केली, पिंपळे सौदागरची यांनी निवड केली. पिंपळे सौदागर ऑलरेडी स्मार्ट होतं. आम्ही त्याच वेळी सांगत होतो की जो भाग विकसित नाही आहे, ग्रामीण भागाला तुम्ही स्मार्ट सिटीत घ्या आणि तो स्मार्ट सिटीमध्ये कन्वर्ट केला. जो भाग ऑलरेडी विकसित आहे, आम्ही त्यावेळी सभागृहामध्ये विरोध केला. ज्या ज्या ठिकाणी आम्ही सांगायचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी आमचा आवाज दाबण्याचं काम केलं. त्यांनी काय केलं, ते ऑनलाईन मतदान घेतलं. आता ऑनलाईन मतदान घेताना पिंपळे सौदागर आणि प्राधिकरणासारखे भागच, कारण लोक ऑनलाईन जास्त वापर त्या भागातले का, त्याच्यामुळे ॲटोमॅटिकली त्यांचा नंबर आला आणि त्या भागाची निवड करण्यात आली. चांगले रस्ते त्या ठिकाणी पुन्हा खोदले गेले आणि स्मार्ट सिटी केलं गेलं. जो भाग अविकसित होता त्या भागामध्ये स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट राबवायला पाहिजे होता आणि त्यांनी तसं केलं नाही. आणि ते करतानासुद्धा प्रचंड भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला. त्याच्यामुळं स्मार्ट सिटीसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो होता तो आज फेल ठरलेला आहे शहरामध्ये. नावाला स्मार्ट सिटीचा प्रकल्प, प्रत्यक्षात परिस्थिती फार वाईट आहे. आणि ह्या ज्या मूलभूत गोष्टी मगाशी मी सांगितल्या, आज पाण्याचा प्रश्न एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरामध्ये भेडसावतो, त्याचं कारण ह्यांचं अपयश आहे. यांना भामा आसखेड आंध्राचं जे पाणी आपल्या शहरात 267 MLD पाणी आपल्याला जे मंजूर होतं ते पाणी यांना आणता आलं नाही आजतागायत. एकाच वेळी पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला पाणी मंजूर झालं होतं. पुणे महापालिकेने बंद पाईपलाईननी पाणी आपल्या शहरातनं पुणे शहरात वाघोली आणि वडगावच्या परिसरात नेलं. आज जवळपास 2 वर्षपेक्षा अधिक काळ झाला असेल त्यांनी पाणी नेलेलं आणि बंद पाईपलाईन नेलं. यांनी आजही ते काम अर्धवट अवस्थेत आहेत. आत्ता त्यांनी चिखली आणि तळवटच्या परिसरामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट करून त्या ठिकाणी पाणी उचललं जातं आणि ते पाणी आपल्याला द्यायचा प्रयत्न, तेही पाणी जे देत आहेत ते पण अतिशय कमी पाणी. ते सांगताना 100 MLD पाणी देतात असं सांगतं, परत प्रत्यक्षात आमच्या माहितीप्रमाणे 40 MLD पण पाणी आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळं पाण्याची परिस्थिती खराब आहे. असे अनेक विषय आहेत. त्या विषयामध्ये यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. अगदी संभाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय आत्ता नुकताच जो विषय फार गाजतो आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा विषय जो कोकणात जी घटना घडली त्याच्यामध्ये आपण पाहतो की तो पुतळा बसवताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. त्याच्यामुळं आपल्या महाराजांच्या पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि आपल्या महाराजांचा पुतळा हे झाल्यामुळं आपल्या राज्यातल्या जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत. लोक प्रचंड चिडलेली आहेत त्याच्यामध्ये आणि राज्य सरकार अशा पद्धतीने काम करते आणि इतक्या कमी कालावधीमध्ये आजपर्यंत कुठलाही पुतळा अशा पद्धतीने कोसळला नव्हता. आणि एक प्रकारे यांना भावना राहिल्या नाहीत आणि फक्त भ्रष्टाचार करण्यात ते व्यस्त आहेत मंडळी. आणि तसाच पिंपरी चिंचवड शहरातला मुशीमध्ये होणारा पुतळा आहे, त्याचे काही पार्ट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. ते पार्ट्स येऊन जवळपास वर्ष झालेलं आहे. एक तर ते ज्या ठिकाणी ठेवलेत ते नीट ठेवले नाहीत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण खर्च करतो आहे. महाराजांचा पुतळा आहे त्याच्यामुळे लोकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्यात. आणि पुतळ्याचा जो मोजडीचा भाग आहे त्याला आत्ताच तडा गेला आहे. वास्तविक त्यांची जबाबदारी काय होती, एक तर ते आलेले पार्ट्स सगळे व्यवस्थित तपासून घेणे, त्याची क्वालिटी चेक करणे, व्यवस्थित ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे राहतील, कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी अडचण होणार नाही अशा. तिथं गवत उगवलं आहे, तिथं पाणी वाहतं आहे, सांडपाणी, आणि अशा परिस्थितीमध्ये ते पुतळ्याचे पाठ ठेवलेत. आणि त्याच्यावरती जेव्हा मीडियाने हा विषय पुढे आणला, आयुक्तांनी याच्यावरती संध्याकाळी खुलासा केलेला तुम्हाला आठवत असेल. आयुक्तांनी खुलासात असं म्हटलं की मुळात हे पार्ट्स आलेच नाहीत. म्हणजे ते खोटं बोलले. ते म्हटले गुडगावला दिल्लीला पार्ट्स आहेत. आणि त्यांनी दुसरं एक खोटं सांगितलं की राम सुतारांना आम्ही काम दिले. प्रत्यक्षात राम सुतारांना त्यांनी कामच दिलं नाही. त्यांनी काम दिलं होतं धनेश्वर कन्स्ट्रक्शन कंपनीला, जी कंपनी आमदारांच्या माध्यमातून शहरामध्ये काम आहे, आमदारांच्याच माध्यमातून त्यांच्यावरच असल्याप्रमाणे
त्या ठिकाणी ती कंपनी काम करते. मुळात त्या कंपनीला कुठलंही अनमोल, त्यांनी पूर्वी म्हणजे ड्रेनेजची रस्त्याची कामं केलीत, अशा कंपनीला तुम्ही पुतळ्याचं मोठं एवढं काम दिलेलं आहे. मग टेंडर कंडिशनमध्ये त्या ठिकाणी त्यांना बसवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, त्यांना ते टेंडर त्यांना कसं मिळेल हा प्रयत्न करून ते टेंडर मिळवलं. मुळात जी जागा त्यांनी निवडली होती त्या जागेला सगळ्यांचा विरोध होता. काही लोकांना विरोध केल्यानंतर त्यांच्याकडनं धमकावण्यात आलं की तुम्ही विरोध करू नका. पण नंतर आता पुन्हा त्यांनीच निर्णय घेतला की तो जागा चुकलेली आहे आणि आता नवीन जागी त्या ठिकाणी पुतळा बसतो. म्हणजे आधीचा जो 6.5 कोटीचा खर्च जो केला आहे तो वाया गेला. हे कुणाचे पैसे आहेत? मुळात कामाची मुदत किती महिने होती, कामाची मुदत संपून किती दिवस झाले, जर मुदतीत पुतळा झाला नाही, आता पुन्हा तुम्ही समोर म्हणजे ते 6.5 कोटी गेले, आता नव्यानं जे टेंडर काढलं पुन्हा त्याच धनेश्वर कन्स्ट्रक्शनला ते काम दिलं. आणि हे जे सिस्टीम यांनी राबवलेली आहे याच्यामुळं काय झालेलं आहे की महापालिकेचं नागरिकांचा पैशाचा प्रचंड अपव्यय त्या ठिकाणी होतो, प्रचंड नुकसान ते करत आहेत. आणि स्वतःच्या फायद्यासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी अशा पद्धतीने म्हणजे महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांनी केलेला आहे. अजित भाऊ, तुम्ही आत्ता जेवढं सांगितलं ते जरा महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्र शासनाचा असा कोणता निधी आमदार म्हणून त्यांनी या प्रभागात ऑनलाईन असं त्या निधीचा वापर योग्यरित्या झालेला आहे? आपल्या भोसरी विधानसभेमध्ये 38 गावं आहेत. 38पैकी 4 गावांचाच विकासाच्यामध्ये नाव येते, भोसरी, चिखली, मुळशी आणि चरोली. ह्याच्या पलीकडं भोसरी विधानसभेमध्ये विकास करण्यासाठी कुठे जागा नव्हती का, की आमदारांचं त्याकडे लक्ष गेलं नाही? आता ही जी कामं आमदार सांगतात की मी केली, माझ्या माध्यमातून झाली, महापालिकेच्या यांचं त्यांनी राज्य सरकारकडनं यातला कुठलाही प्रोजेक्ट आणलेला नाही. त्याच्यामुळं ते त्यांचं फार मोठं अपयश आहे. आणि ही जी कामं झाली ती त्याला कुठल्याही प्रकारचा महानगरपालिकेत पाठपुरावा दर्जा पण नाही. मग कामाला मुळात काय झालं, नगरसेवक जे त्यांचे 5 वर्ष नगरसेवक म्हणून जे निवडून आले त्यांना काही अधिकारच ठेवले नव्हते. 5 वर्ष नावाला त्यांना नगरसेवक किंवा पदं दिली. त्याच्यामुळं नगरसेवकांना फ्रीडमच नव्हता काम करण्याचा. आणि जी काही कामं झाली त्याचं क्रेडिट यांनी घ्यायचा प्रयत्न केला. आणि हा पण एक लोकशाही धोक्यात आणण्याचं काम आहे ना हे, की नगरसेवक लोक जेव्हा निवडून देतात तेव्हा त्याला त्याचा अधिकार वापरला गेला पाहिजे. त्यांनी त्याच्या नागरिकांसाठी का, परंतु प्रत्येक गोष्ट आम्हीच केली, आमच्याच माध्यमातून आली, अशा प्रकारचं ते काही जे काही त्यांनी सिस्टीम राबवली. त्याच्यामुळं काय आलं, एकतर विकास कामं करताना ज्या पद्धतीने म्हणजे व्हायला पाहिजे ती त्या पद्धतीने झाली नाही. अनेक भाग विकासापासून वंचित राहिले. आणि यांना ज्या गोष्टीत आर्थिक लाभ आहे तीच कामं यांनी केली. आणि ती करताना दर्जाहीन कामं केली. दर्जाहीन कामं का तर टेंडर यांच्या लोकांनी घेतली, काही ठिकाणी हे भागीदार आहेत, त्याच्यामुळं कामाचा दर्जाच राहिला नाही. आणि ह्याच्यामुळं एकतर महापालिकेच्या माध्यमातून कामं झाली ती दर्जाहीन झाली. आणि राज्य सरकारकडनं जे काही निधी यायला पाहिजे, काही कामं व्हायला पाहिजे ती अगदी नगण्य झालेली आहे. त्याच्यामुळं हे त्यांचं फार मोठं अपयश आहे. आणि आज त्याच्यामुळं नगरसेवक त्यांच्या पक्षाचे त्यांच्यावरती प्रचंड नाराज आहेत. कारण आपल्या संपर्कात आहेत त्यातले नगरसेवक. हो, सगळे नगरसेवक संपर्कात आहेत आमच्याकडे. एकत्र जेव्हा महापालिकेत सभागृहात काम करतो तेव्हा प्रत्येक नगरसेवक एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यांच्यामुळं त्यांच्या व्यथा आम्हाला माहिती आहेत काय आहे. आणि मी पण 20 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं. 20 वर्षामध्ये असं कधीच नव्हतं. नगरसेवकाला त्याचा काम करण्याचा फ्रीडम होता. नगरसेवक त्याच्या मनाप्रमाणे त्या नागरिकांच्या कामं करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. अगदी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना सुद्धा समान न्याय द्यायचं काम आमच्या काळात झालेलं आहे. विरोधी पक्ष नगरसेवकांना सुद्धा त्याच्या प्रभागामधलं योग्य काम असेल त्याला बजेट देणं, ते काम चांगल्या पद्धतीने करून घेणं, हे इथून मागच्या यांनी 5 वर्षामध्ये एक तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये कामच करायचं नाही, बजेटच द्यायचं नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि जे सत्ताधारी आहेत ते त्यांना पण फ्रीडम नव्हता. त्याच्यामुळं ह्या सगळ्या याच्यामुळं या मतदारसंघामध्ये विशेषतः भोसरी मतदारसंघामध्ये हे मोठ्या प्रमाणात झाले. आणि त्याला हे आमदार जबाबदार आहेत. काही काळ तुम्ही ज्यावेळेस राष्ट्रवादी आपली फुटली त्यावेळेस अजितदादांसोबत तुम्ही होता, शहराचे शहराध्यक्ष म्हणून होता. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही शहराध्यक्ष म्हणून आमदारांसोबत तुम्ही काम करण्याचा सहयोग आला, त्यावेळेस अशी कोणती कामं आहेत का जी तुम्ही आमदारांकडे घेऊन गेलेत आणि त्यांनी त्याला नकार दिला आहे किंवा त्यांनी ती कामं केलेली नाहीत किंवा कामाचे विषयच झाले नाहीत, असं काही घडलं आहे का? तुम्ही पहा, आपलं म्हणजे आमचं ह्या सरकार आलं म्हणजे उद्धव साहेबांचं पक्ष, आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकार, आणि अजितदादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री. महापालिकेत मात्र सत्ता त्यांची होती. त्यामुळं
त्या काळामध्ये आमचा प्रचंड संघर्ष झाला. मी अध्यक्ष झाल्यानंतर मी भ्रष्टाचाराविरुद्ध फार मोठा मोर्चा काढला होता. त्या मोर्चाला 10,000पेक्षा जास्त लोक होती, कारण तो रोष होता लोकांचा. नागरिक स्वतःहून रस्त्यावरती होता आणि आम्ही सगळ्या विषय जे काही मी आज बोलतो आहे ह्या सगळ्या विषयावरती त्यावेळेस आम्ही मोर्चा काढून प्रशासनाला आंदोलन केलं. नंतर आम्ही त्यांचे अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले. आम्ही एक आंदोलन त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे ते विरोधी पक्षनेते होते त्यावेळेस तिथेही आंदोलन केलं की तुम्ही हे लक्ष घालावं आणि हे भ्रष्टाचार जे तुमच्या महापालिकेत चाललं या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केली. अनेक विषय आम्ही शासनापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अनेक विषयावरती चौकशी करण्याची मागणी केली. दुर्दैवाने तो काळ कोविडचा होता. म्हणजे ती 2 वर्ष जर पाहिली आपण तो कोविडचा काळ होता. त्याच्यामुळं काय झालं, चौकशा होऊन यांच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं, ते काही घडलं नाही. आणि नंतर सरकार बदललं. शिंदेसाहेबांनी वेगळी भूमिका घेतली आणि हे सरकार गेल्यामुळं पुन्हा यांना नव्यानं पुन्हा यांची ताकद वाढली. परत यांनी त्यांचं सुरू केलं भ्रष्टाचारकडं. आणि हे सगळं करत असताना परत मागच्या वर्षी दादांनी निर्णय घेतला. त्यावेळीसुद्धा संघर्ष आमचा नेहमी राहिला. म्हणजे आमचं कधी, कारण त्यांची काम करण्याची पद्धत आणि आमची काम करण्याची पद्धत वेगळी. आम्ही लोकांसाठी काम करतो. राजकारण हा आमचा व्यवसाय नाही. म्हणजे मी तर राजकारण हा माझा व्यवसाय नाही. माझा व्यवसाय वेगळा आहे, राजकारण वेगळं आहे. आमचं इंटेन्शन क्लिअर आहे की आपल्याला महापालिकेच्या माध्यमातून लोकांची सेवा झाली पाहिजे. पण त्यांचं इंटेन्शनच खराब आहे. त्यांना राजकारण हा व्यवसाय केला त्यांनी आणि राजकारणातनं महापालिकेतनं आपल्याला पैसे कसे मिळतील या दृष्टिकोनातनं काम केलं त्यांनी. त्याच्यामुळे त्यांचं इंटेन्शन खराब असल्यामुळं महापालिकेमध्ये अधोगती झाली आणि ह्याच मुद्द्यावरती आमचा त्यांचा संघर्ष कायम राहिलेला. आणि आजसुद्धा आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतला. त्याचं मागचं कारणच हे की ज्यांच्या माध्यमातून या शहराची अधोगती झालेली, या शहरात भ्रष्टाचार झाला, त्या लोकांवर आम्ही काम करू शकत नाही अशा प्रकारची आम्ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि आमचा वेगळा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हेच कारण आहे का की तुम्ही अजयदादांची साथ सोडून तुतारी हातात घेतली? हो, आमचं हे सगळं करण्यामागचं कारण हेच आहे की पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड शहरामध्ये, भोसरी विधानसभेमध्ये ज्यांच्या हातात सूत्र लोकांनी विश्वासाने दिली होती त्यांनी या सत्तेचा अतिशय गैरवापर केला आणि त्यांच्यावेळेस आम्ही लढतो आहे ना. आम्ही गेले अनेक वर्ष त्यांच्यावर लढतो आहे आणि आज त्यांच्याबरोबर आम्ही जाणं, त्यांच्याबरोबर काम करणं हे कदापि शक्य नाही. आणि ही भूमिका आम्ही दादांसमोर मांडली. दादा आम्हाला हे शक्य नाही आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. शेवटी समाजामध्ये जे चुकीचं चाललेलं आहे त्याच्यासाठी आवाज उठवणं आपलं काम आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महात्मा फुलेंचा महाराष्ट्र आहे. हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राच्या परंपरा वेगळ्या आहेत. या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या थोर नेत्यांनी एक दिशा देण्याचं काम केलं. आज त्यांचा आदर्श ठेवून नुसतं महाराष्ट्र नव्हे, नुसतं देशात जगभरामध्ये लोक त्यांचा आदर्श ठेवतात आणि ह्या लोकांना जे अपेक्षित आहेत ते खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभाव, पुरोगामी विचार पुढं नेणं, सगळ्या लोकांना बरोबर घेणं आणि हे सगळं करताना आपल्या तरुण पिढीला एक चांगली दिशा देणं, आपल्या महिलांचं सक्षमीकरण कसं होईल, ज्येष्ठांसाठी काही करता येईल का, ह्या सगळ्या भूमिका ठेवून काम करण्याचा प्रयत्न आदरणीय पवारसाहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचा आहे आणि म्हणून आम्ही ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने म्हणजे महायुतीच्या सरकारने स्वच्छ भारत अभियान चालवलं. अद्याप मात्र भोसरी विधानसभा असेल का पिंपरी चिंचवड शहर असेल, अनेक ठिकाणी उड्डाणपूल आहेत, मात्र त्याच्यावरती गदळ तशीच आहे. धुळीचं साम्राज्य संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात माजलेलं आहे. ह्या संपूर्ण स्वच्छ भारत अभियान हे फक्त कागदावरच राहिले. ह्याकडे कधी आमदारांनी इथले लक्ष दिलं आहे का? नाही, आमदारांचं लक्ष फक्त आणि फक्त आपल्याला काय मिळेल याच्यात असल्यामुळं या सगळ्या ज्या लोकांशी निगडीत जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं लोकांना त्रास होतो या गोष्टीकडे आमदारांना लक्ष द्यायला वेळच नव्हता ना. ही फॅक्ट आहे. त्याच्यामुळं तर आज शहर आपलं अधोगतीकडे गेलं आणि म्हणून तर आम्ही सगळी भूमिका घेतलेली. काय वाटतं तुम्हाला की सध्या आता ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस शिवसेना जी होती ते भाजपसोबत होते, त्याच्यामुळं दादांना मागच्या वेळेस त्याचा फायदा झाला. ह्यावेळेस तेच उमेदवार
मात्र ती जी शिवसेना फूट झाल्यानंतर त्या उमेदवारांची जी ताकद आहे म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेनेची जी ताकद आहे ती कायमस्वरूपी तशीच राहिली आणि ते आज तुमच्यासोबत आहेत. आज माजी आमदार विलास लांडे असतील तेही तुमच्यासोबत आहेत. हनुमंत भोसले ज्यांनी मागच्या 2014ला निवडणूक लढली तेही तुमच्यासोबत आहेत. एकंदरीत ह्या सर्वांचा फायदा तुम्हाला कसा होईल आणि तुमची विजयाकडे वाटचाल जी आहे ती नक्कीच तुम्ही यशस्वीरित्या पार पाडसाल का? आम्ही सगळेजण एका गोष्टीवर एकत्र आलेलो आहे, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे. अजून आमचं जागा वाटप निश्चित झालेलं नाही, त्याच्यामुळे उमेदवार कोण असणार हे नक्की नाही अजून. आम्ही सगळे इच्छुक आहेत. आमच्या सगळ्यांचं एकमताने हे ठरलेलं आहे की आपल्याला काही झालं तरी महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार ठरेल त्याला निवडून आणायचं आहे. आणि त्याच्यामागची कारणं मी आपल्याला सांगितली की जे काय विद्यमान आमदारांच्या माध्यमातून जे काही झालेलं आहे त्याला थांबवणं, परिवर्तन करणं आणि हीच अपेक्षा नागरिकांची. तुम्हाला खात्री नाही का भाऊ की ही जागा तुतारीला सुटणार आहे म्हणून? अशी खात्री नाही आहे का? खात्री बघा, आज मी मागणी करणं हा माझा अधिकार आहे, परंतु जागा सोडवणं, उमेदवारी देणं हे शेवटी वरिष्ठांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे ते निर्णय घेणार आहेत आणि ते जो काही निर्णय घेणार आहेत त्या निर्णयाला आम्ही सगळे बांधील आहोत. आणि त्यानंतर मला खात्री आहे की विजय हे आमचाच होणार आहे. आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे, त्याच्यात कुठलंही दुमत नाही. आणि ही सगळी नावं आता तुम्ही घेतली. लांडे साहेबांनी 10 वर्ष आमदार म्हणून काम केलं, अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीने कुठेही भ्रष्टाचार झाला नाही, कुठल्याही नगरसेवकावरती कधी अन्याय नाही. अगदी विरोधी पक्षाच्या माणसासुद्धा काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कधी चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे आणि रचनात्मक काम करण्याचा प्रयत्न लांडे साहेबांनी केला. आणि आम्ही सगळे त्यांच्यावर आमच्या अनेक संस्था आम्ही ज्या उभ्या केल्यात त्या या पुढची 50-100 वर्ष डोळ्यापुढे ठेवून आम्ही काम केलं. आम्ही ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी कधीच केल्या नाही. आणि इतरसुद्धा जे इच्छुक आहेत या मतदारसंघात यांनीसुद्धा अशाच पद्धतीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आम्ही सगळे आज एकत्र आहोत आणि आम्हाला हे जे काही भ्रष्टाचारी रूपी राक्षस या शहरामध्ये आहे तो या निमित्ताने आम्हाला थांबवायचं त्यांना. सध्या भोसरी विधानसभेमध्ये तुम्ही म्हणता की महाविकास आघाडीला जागा मिळेल किंवा उमेदवार निश्चित नाही, पण जेमतेम सगळीकडे चर्चा आहे की अजित गव्हाणे हेच आमदार होतील. मग तुम्हाला असं तुमचा आत्मविश्वास सांगत नाही का की ही जागा तुम्हाला सुटेल? आणि जर समजा यदा कदाचित ही जागा नाही सुटली तर तुम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार आहात का काही निर्णय घेणार आहात? नाही, माझा प्रयत्न आहे जागा मिळवण्याचा, मी त्याच दृष्टीने प्रयत्न करतो आहे. पण महाविकास आघाडी जो काही निर्णय घेईल, ज्याला कोणाला उमेदवार येईल त्याच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभे राहणार. त्याच्यामध्ये कुठलंही आमच्यामध्ये दुमत नाही. त्याच्यामुळं सगळेजण ज्या उमेदवाराच्या तिकीट मिळेल त्याच्या पाठीशी राहणार आहेत. भाऊ, भोसरी विधानसभेमध्ये अनेक झोपडपट्ट्या आहेत आणि क्रिमिनल आपण जर बघितलं की सध्याच्या भयंकर अशी परिस्थिती आहे की जिथं लहान मुलं जे आहेत अंडर 18चे सुद्धा असतील किंवा ह्याच्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न एक मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. ह्याला जबाबदार तुम्ही कोणाला मानता? नाही, ही कायदा सुव्यवस्था जी आहे ती आत्ता जी खराब झालेली त्याला कारण एकतर आज तरुणांपुढं जो आदर्श पाहिजे, म्हणजे शेवटी तरुण पिढी जे काम करत असते, जो लोकप्रतिनिधी असतो त्या भागाचा, ह्या लोकप्रतिनिधीची फार मोठी जबाबदारी असते की तुम्ही ह्या सगळ्या लोकांना या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी एक तर तुम्ही त्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी तुम्ही नेमक्या त्यांच्या अडचणी काय आहेत, अशा प्रकारे जेव्हा तरुण पिढी काही चुकीचं कामं करते तर त्यांना योग्य दिशा दाखवण्याचं काम आणि मुळात सरकारी यंत्रणे म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि लोकप्रतिनिधी यांचा वचक त्या ठिकाणी पाहिजे. परंतु दुर्दैवाने काय होतं, आत्ताच्या नेतृत्वाकडनं चुकीच्या कामांना प्रोत्साहन दिलं जातं, जे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही अनेक प्रकारचे अवैध धंदे आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये चालतात आणि हे माहिती असून नेतृत्वाकडनं किंवा सरकारी यंत्रणेकडनं त्याच्याकडं दुर्लक्ष होतं किंवा त्याच्यामध्ये काही आर्थिक लागेबांधे असू शकतात. त्याच्यामुळे हे धंदे आणि तरुण पिढी ते आदर्श डोळ्यासमोर ठेवतात. आज भोसरी विधानसभेमध्ये PMRDच्या म्हणजे प्राधिकरणाच्या आणि आता PMRDच्या या अनेक जागांवरती ताबे मारलेत लोकांनी. तिथं काही ठिकाणी टपऱ्या टाकल्यात, त्याचं भाडं गोळा केलं जातं. काही ठिकाणी पार्किंग
केले आणि पैसे गोळा करतात. तसंच महापालिके जागेवरती सुद्धा केले आणि MIDC ह्या सगळ्या मुळं काय झाले, तरुण पिढीला असं वाटतं की हा शॉर्टकटनी जो पैसे आपल्याला मिळतात, मग हीच बाजू योग्य आहे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांचं मत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं वरद असतं या नेतृत्वाचं आहे, त्यांच्या वरद असल्यामुळे हे घडतं. आणि मग ती जी तरुण पिढी आहे, लोकप्रतिनिधी पाठराखण करतात. लोकप्रतिनिधीच पाठराखण करतात. तुम्ही शहरामध्ये बघा फिरून, तुमच्या लक्षात येईल. विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये अनेक भूखंड अशा प्रकारे ताब्यात घेतलेत. अगदी टपरी वाल्यांकडनं सुद्धा पैसे गोळा केले जातात, हातगाडीवाल्यांकडनं सुद्धा पैसे गोळा केले जातात, रिक्षावाल्यांकडनं सुद्धा पैसे गोळा केले जातात. म्हणजे गरीब लोकांना पण हे सोडत नाहीत. आणि मग त्याच्यामुळं काय होतं, तरुणांना वाटतं हे आपल्या शॉर्टकटमध्ये पैसे मिळतात. त्याच्यामुळे हा आदर्श बदलला पाहिजे. एकंदरीत आपण पाहतो की भ्रष्टाचारामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. सध्याची परिस्थिती जी आहे ती शैक्षणिक उपक्रम जे आहेत ते भोसरी विधानसभेमध्ये अगदी कमी प्रमाणात दिसतात. खाजगी शिक्षणावरती भर जास्त दिला जातो आहे. त्यामुळं अनेक जे विद्यार्थी आहेत ते शिक्षणापासून वंचित आहेत. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, ज्याला आपण कामगार नगरी म्हणतो. त्या कामगार नगरीमध्येच सुशिक्षित बेरोजगारांचं प्रमाण जास्त आहे. ह्या भोसरी विधानसभेमध्ये असे कोणते प्रकल्प झालेत का की ज्याच्यामुळे बेरोजगारी कमी होईल, किंवा बेरोजगारी कमी करण्यासाठी तुमच्याकडून काय प्रयत्न केले जाणार आहेत का? आता म्हणजे आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये लांडेसाहेब अध्यक्ष आहेत, मी त्या संस्थेमध्ये ट्रेझरर म्हणून काम करतो, स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ती संस्था उभी केली, शिक्षण संस्था. त्याच्यामागची आमची भूमिका होती की या भागातल्या मुलांसाठी, मुलींसाठी चांगली शिक्षण संस्था असावी. त्यांचं शिक्षणापासून मुलींना वंचित राहू नये, मुलींना बाहेर शिक्षणासाठी जायला, म्हणून आम्ही संस्था उभी. आज ती संस्था खूप मोठी नावारूपाला आलेली आणि आमची भूमिका त्याच्यामागची ती होती. अशाच संस्था या शहरामध्ये आणखीन तयार व्हायला पाहिजे होता. त्या संस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना त्यांना परवडेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण दिलं गेलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने ते कमी प्रमाणात झालेले. त्याच्यामुळं आज शिक्षणापासून मुलं मोठ्या प्रमाणात वंचित राहतात. गरीब कुटुंबातल्या मुलांना जास्त अडचण त्याच्यामुळं निर्माण होत असते. म्हणजे त्यांची जी काही स्वप्न असतात ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना याच्यामुळं अडथळे निर्माण होतात. आज आपण पुणे शहराच्या आधारे आपण पिंपरी चिंचवड शहर आहे. आपले शहर पुणेला विद्येचं माहेरगड म्हटलं जातं. आणि त्या शहरामध्ये इथं ज्या काही संस्था निर्माण व्हायला पाहत्या, म्हणजे खाजगी पण आणि ज्या काही महापालिकेच्या सरकारच्या माध्यमातून ज्या शाळा, त्या चांगल्या दर्जाच्या शाळा तयार व्हायला पाहिजे. मुळात पूर्वी सगळ्या शाळा ह्या ज्या महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या होत्या. आज बदलत्या काळाप्रमाणे त्या शाळांमध्ये इंग्लिश माध्यमाचं शिक्षण आणणं, म्हणजे त्या हळूहळू मराठी तर असलंच पाहिजे, परंतु इंग्रजी माध्यमात त्याला कन्वर्ट करणं. आणि मग त्या ठिकाणी आपली जी सर्वसामान्य कुटुंबातली मुलं आहेत त्यांना तिथं शिक्षण मिळायला पाहिजे होतं. आपली जी जुनी शिक्षण पद्धती ती शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने काही विचार होणं गरजेचं होतं. परंतु तसं होताना दिसत नाही आहे. आज पूर्वी काय व्हायचं, ग्रॅज्युएट झाला मुलगा तर तो नोकरी मिळायची त्याला. आज कुठल्याही ग्रॅज्युएट मुलाला लगेच नोकरी मिळत नाही. त्याचं कारण की शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर जे काही त्यांना नोकरी किंवा व्यवसायाची जी संधी प्राप्त व्हायला पाहिजे त्यासाठी नुसतं त्याचं ग्रॅज्युएशन कामाला येत नाही आहे. त्याला त्याच्याबरोबर काहीतरी एक्स्ट्रा स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलण्याची गरज जी शासन स्तरावरती करणं गरजेचं आहे. शासन, महापालिका, शैक्षणिक संस्था यांनी एकत्र येऊन मुलांना अशा पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे की त्याला शिक्षण झाल्यावरती नोकरी लागली पाहिजे किंवा त्याला जो व्यवसाय निवडला आहे त्या व्यवसायाला त्याला संधी मिळेल. अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था करणं गरजेचं आहे. ते होताना दिसत नाही. त्याच्यामुळे ह्या सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अनेक मुलं त्याच्यामुळं ग्रॅज्युएट होऊनसुद्धा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होऊनसुद्धा त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी किंवा व्यवसायाला संधी मिळत नाही. त्याच्यामुळं हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि व्यवसायाच्या दृष्टीने MIDCच आपण ज्या कारखानदारी MIDCमध्ये म्हणजे पिंपरी चिंचवडची जी काही MIDC इथं आल्यामुळं याची ओळख एक औद्योगिक नगरी म्हणून झालेली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या ठिकाणी कारखानदारी आणली. अण्णासाहेब मगर या भागाचे त्यावेळेस आमदार होते. त्यांनी प्रयत्न केला आणि इथे कारखानदारी, त्याच्यामुळं ही
डेव्हलपमेंट झाली. कालांतराने पवारसाहेबांना जेव्हा राज्याची सूत्र त्यांनी हातात घेतली, बारामती लोकसभेमध्ये हा पार्ट होता, पवारसाहेबांनी ही कारखानदारी वाढवण्याचं काम केलं, ही कारखानदारी बळकट करण्याचं काम केलं, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम केलं. त्यांनी सातत्यानं कामगार आणि कारखानदार या दोघांमध्ये समन्वय कसा राहील आणि कारखानदारी टिकेल आणि कामगारांना तिथं योग्य पद्धतीनं रोजगार कसं, ही भूमिका पवारसाहेबांनी ठेवली आणि त्याच्यामुळं ही कारखानदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. आणि साहेबांनी नुसतं तेवढंच करून साहेबांनी हिंजवडीला IT पार्क आणलं आणि पिंपरी चिंचवडची ओळख जागतिक लेवलला नेली. त्याच्यामुळं आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये देशाच्याच नव्हे तर जगाच्या इतर देशामधनं सुद्धा लोक या ठिकाणी कामानिमित्त येत असतात आणि ही ओळख निर्माण करण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. या मागच्या कालावधीमध्ये ह्या आपली जी MIDC आहे, भोसरी MIDC, तुम्ही पाहत असाल की MIDCमधनं अनेक कारखाने बंद पडले, अनेक कारखान्यांनी दुसरीकडे शिफ्ट झाले. त्याचं कारण इथं जे MIDCला लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपरली दिलं नाही. आत्ता परवा पण तुम्ही पाहिलं असेल त्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाल्यांनी एक आंदोलन या ठिकाणी केलं. त्यांना ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच नीट मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता अशी झाली की मग आम्ही भोसरी MIDCत का राहायचं, आम्ही इतर ठिकाणी शिफ्ट होतो. आपल्यानंतर चाकण MIDC एवढी मोठी झाली. त्याचं कारण ह्याला जबाबदार इथलं नेतृत्व आहे आणि इथं ज्या पद्धतीने कारखानदारांना त्रास दिला जातो, यांच्या माध्यमातून कारखान्यामध्ये एखादं काम, स्क्रॅपचं काम आम्हालाच मिळालं पाहिजे, तिथली इतर कामंसुद्धा आम्हालाच मिळायला पाहिजे, आमच्याच माणसं, ह्यामुळं काय झाले कारखानदारांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. त्याच्यामुळं अनेक कारखाने शिफ्ट होतात. त्याला इथलं हे आत्ताचंच नेतृत्व जबाबदार. त्याच्यामुळं आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने ज्याच्याकडे विजन आहे, त्याचं इंटेन्शन क्लिअर आहे, अशा माणसाकडे या शहराचं नेतृत्व दिलं गेलं पाहिजे. तरच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला अपेक्षित आहेत, जे तरुण पिढीला अपेक्षित आहे, ते होऊ शकतील. ह्या TVच्या माध्यमातून तुम्ही एक भावी आमदार किंवा तुम्ही आमदार होणार आहात, ह्या उद्देशाने काय सांगाल मतदारांना, काय आव्हान कराल? तुमच्या या चॅनलच्या माध्यमात मी सगळ्या शहरातल्या नागरिकांना, भोसरी विधानसभेतल्या नागरिकांना की माझं नम्र आव्हान आहे की आपल्याला यावेळेस परिवर्तन करायचं आहे. आणि परिवर्तन का करायचं आहे तर तुमच्या मनातले जी काही स्वप्न आहेत, तुमच्या ज्या इच्छा आहेत, आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या जे काही स्वप्न आहेत ती जर पूर्ण करायची असेल तर आपल्याला या ठिकाणचं नेतृत्व बदलणं ही काळाची गरज आहे. कारण ज्या अपेक्षेने आपण त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती त्या अपेक्षा भंग झाला आहे. त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे, कारभार केला आहे, तो अतिशय दुर्दैवी पद्धतीचा आहे आणि ज्याच्यामुळं आपल्या शहराची प्रतिमा मलिन झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला आगामी काळामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, या भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. अशा प्रकारची माझी सर्वांना अतिशय आग्रहपूर्वक नम्रतेची विनंती आहे. तुम्ही आमदार झालात तर तुमचं विजन कशा प्रकारे असणार आहे? कारण दलित वस्तीच्या योजना आहेत, अनेक योजना आहेत, समाज कल्याणच्या आहे, महिला बालकल्याणच्या, ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत ह्या भोसरी विधानसभेपर्यंत पोहोचलेल्या नाहीत. आणि जास्तीत जास्त निधी जो ह्या पिंपरी चिंचवड शहरात आमदारांनी आणला पाहिजे होता, तो निधी देखील आमदारांनी आणण्यास अपयशी ठरलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही तुमचं विजन ठेवलेलं आहे? तुम्ही लांडे साहेबांच्या काळामध्ये इथं शासनाकडनं एक आदिवासी मुलामुलींसाठी एक वसतिगृह झालं, एक मागासवर्गीय मुलांसाठी झालं. आणि लांडे साहेबांनी तो दृष्टिकोन ठेवला होता की आपल्याला जो समाजातला मागे राहिलेला घटक ह्या समाजात पुढं कसं येईल, म्हणजे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे ते काम करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला. यांनी मात्र या 10 वर्षामध्ये याच्याकडं दुर्लक्ष केलं. आज अपेक्षित ही आहे की महापालिकेमध्ये सुद्धा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात बजेट आहे, पण ते बजेटच खर्च केलं जात नाही. ज्या गोष्टीसाठी कंपल्शन आहे, तुम्हाला शासनाचं कंपल्शन आहे की तुम्ही या सगळ्या सिस्टीमसाठी तुम्ही खर्च करायचे, तुम्ही इतिहास बघा, बजेटच खर्च केलं जात नाही. ह्या सगळ्या योजना राज्य शासनाच्या असतील, केंद्र शासनाच्या असतील, महापालिकेच्या, ह्या योजना लोकांपर्यंत पोचवणं, त्यांना त्याचा लाभ देणं, प्रत्यक्ष जो घटक आहे त्या घटकापर्यंत त्या योजना पोचल्या पाहिजेत. आणि त्या योजनाच्या माध्यमातून हा जो मागे राहिलेला समाजातला घटक आहे हा
समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. आणि नुसता तात्पुरता विचार करून नाही, लाँग टर्मचा विचार करून ही योजना राबवल्या पाहिजे. म्हणजे लाभ घ्यायचा आणि तात्पुरता हे करायचं तसं नाही. त्या योजनेचा जो खऱ्या अर्थानं आपला हेतू आहे तो हेतू साध्य झाला पाहिजे. आणि ते मेन स्ट्रीममध्ये ही सगळी लोकं आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला जे अपेक्षित, आपल्या ज्या स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये ज्या नेतृत्वाने या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलं, प्रचंड कष्ट घेतले, त्यांनी एक दृष्टिकोन ठेवला की हा देश एक विकसित राष्ट्र झालं पाहिजे, आपल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढं घेऊन जाऊन हा आपला देश पुढं गेला पाहिजे, अशा प्रकारची जी भूमिका त्यांची होती, त्या भूमिकेसाठी आपल्याला काम करावं लागणार. त्यांची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागणार. विलास लांडे जे माजी आमदार आहेत ते पुन्हा एकदा त्यांचं विजन घेऊन रिंगणात उतरतील असं सगळ्यांना अपेक्षित होता. मात्र तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, नक्की काय त्याच्या मागची भूमिका आहे आणि तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही रिंगणात उतरावं? जसं की महाविकास आघाडीतून सुलभाताई होत्या, त्याच्यानंतर भोसले होते किंवा विलास शेट होते, ह्या तिघांच्या पाठिंबा न देता असं तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरावं? एकतर मी पिंपरी चिंचवडच्या राजकारणामध्ये जवळपास 25-30 वर्ष, अगदी युवक काँग्रेसपासून मी काम करतो आहे. 25-30 वर्ष आले मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. आणि मी 20 वर्ष नगरसेवक, 4 टर्म मला लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं. मला स्थायी समितीचं अध्यक्षपद मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्या कालावधीमध्ये मी पूर्ण शहरभर फिरलो, पूर्ण शहरामध्ये तिन्ही विधानसभामध्ये काम केलं. आणि माझं सुरुवातीपासून हे ॲम्बिशन आणि उद्दिष्ट राहिलं की आपल्याला, आपण ज्या मतदारसंघामध्ये राहतो भोसरी विधान, हा मतदारसंघ चांगला व्हावा, लोकांना जे अपेक्षित आहे ते काम त्या ठिकाणी व्हावं, लोकांचे जी काही स्वप्न आहेत या विधानसभा मतदार ही पूर्ण करावी, या दृष्टिकोनातून माझ्या मनात सतत ही भावना होती. लांडेसाहेब 10 वर्ष आमदार होते, त्यांच्या नेतृत्वाखाली मी गेले अनेक वर्ष काम करतो आणि त्यांचा नक्कीच मला सपोर्ट कायम राहिलेला आहे. आणि आजही ते माझ्या पाठीशी खंबीरपणे आहेत. आणि भोसले म्हणजे हनुमंतराव भोसले अण्णा जे आहेत, यांनीसुद्धा या शहरामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी पहिलं उपमहापौर या शहराचे झाले, नंतर महापौर म्हणून त्यांनी काम केलं. त्यांचे चिरंजीव नगरसेवक राहुल भोसले, जे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, ते सुद्धा चांगलं काम महापालिकेच्या माध्यमातून करतात. त्यांचंही मला चांगला सपोर्ट आहे. सुलभाताईंचंसुद्धा या शहरामध्ये खूप मोठं योगदान राहिले. शिवसेनेच्या एक धडाडीचे नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांनीसुद्धा या शहरासाठी प्रचंड योगदान दिले. आणि त्या सगळ्यांशी मी चर्चा करू, म्हणजे त्यांचंही मला, आमचं एकमत आहे की ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठीशी आपण उभं राहतात. त्यासुद्धा आज मला जर उमेदवारी मिळेल तर ते माझ्या पाठीशी उभे राहणार आहेत. आणि हे सगळं स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांनी पण माझ्या राजकारणामध्ये त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं. आणि त्या कुटुंबाचं आणि माझं एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. त्यांच्याच कुटुंबातले रवी लांडगे आज नगरसेवक आहेत, तेही इच्छुक आहेत. त्यांची भूमिका आहे. आणि आमचं चांगलं अंडरस्टँडिंग आहे की रवी लांडगेंना जरी उमेदवारी मिळेल तरी मी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे. मला जर मिळालं तर ते माझ्या पाठीशी उभे राहणार. त्याच्यामुळं आमचं सगळ्यांचं एकमुखाने ठरलेलं आहे की आपल्याला ही विधानसभा, आपल्याला या ठिकाणी परिवर्तन करायचं आहे, अशा प्रकारची आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. म्हणजे तुम्ही सर्वांनी ठरवलं की यंदा आमदार लांडगेंना पराभूत करायचं, हे तुमचा निर्णय सर्वांचा झालेला आहे एकंदरीत. म्हणजे तिकीट कुणालाही मिळो, तिकीट कुणाला मिळो, भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन अटळ आहे. जाता आता काय सांगाल की हे जे मतदार आहेत, हे मतदार अनेक विजन, अनेक कामं, जसं तुम्ही आता मगाशी बोलता म्हणले की ज्याच्याकडे विजन नाही तो आमदार काम करू शकत नाही, असं महाविकास आघाडीचं कोणतं विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात की जेणेकरून जनतेने तुम्हाला मतदान करावं? आत्तापर्यंत मी आत्ताच्या तुम्ही ज्या काही प्रश्नांमध्ये मुलाखतीत अनेक मुद्द्यांना मी स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही ज्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो, म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करतो. पवारसाहेबांनी हा महाराष्ट्र किंवा त्याच्या आधी यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील, ज्या ज्या नेतृत्वाने या महाराष्ट्रामध्ये काम केलं, या सगळ्या नेतृत्वांनी महाराष्ट्र हा देशामध्ये अग्रगण्य कसा राहील यासाठी प्रयत्न केलेले. आजही महाराष्ट्र सगळ्यात जास्त देशाला टॅक्स देणारं राज्य कुठलं तर महाराष्ट्र आहे. सगळ्यात जास्त रोजगार देणारं राज्य कुठलं आहे तर महाराष्ट्र आहे. सगळ्यात
जास्त डेव्हलप राज्य कुठलं आहे ते महाराष्ट्र आहे. त्याच्यामागचं कारण ही जे नेतृत्व आजपर्यंत या राज्याला मिळालं, यांनी अतिशय दूरदृष्टीतनं पुढची 50-100 वर्ष डोळ्यापुढे ठेवून कामं केली. आमचा प्रयत्न तसाच आहे की हे जे पिंपरी चिंचवड शहर आहे, हे जे काही पिंपरी चिंचवड शहर आहे, तिन्ही विधानसभा, या इथल्या नागरिकांना ज्या काही फॅसिलिटीज द्यायच्यात ही पुढची 50-100 वर्ष डोळ्यापुढे ठेवून कामं झाली पाहिजेत आणि अतिशय दर्जेदार कामं झाली पाहिजे. इथला जो तरुण वर्ग आहे, इथला तरुण वर्गाला त्याला त्याच्या नोकरीसाठी, त्याच्या व्यवसायासाठी त्यांना संधी प्राप्त करून देणं, त्याला योग्य न्याय देणं, ही भूमिका आमची राहणार. इथल्या ज्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था ज्या निर्माण व्हायला पाहिजे, जी शिक्षण व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे, ती व्यवस्थित होणं, त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न. आणि मुळात हे सगळं करताना हे जे काही संस्कार, म्हणजे ही जी पिढी घडत असताना त्यांच्यावरती चांगले संस्कार होणं आणि संस्कारबद्ध पिढी घडणं, यासाठी आमचा प्रयत्न. ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आपण ज्या पिंपरी चिंचवडमध्ये आहे, ही माऊलींची तुकोबांची भूमी, ही संतांची पार्श्वभूमी लाभलेली हा महाराष्ट्र आहे. आणि वारकरी संप्रदाय आज मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि मग वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून एक चांगले संस्कार आपल्या पुढच्या पिढीवर केले जातात. आणि अनेक पंथ आपल्याकडे, अनेक सत्संग चालतात वेगवेगळ्या प्रकारच्या, सगळ्या ह्याच्या माध्यमातून आपल्या पिढीला, पुढच्या पिढीला, आत्ताच्या सर्व लोकांना एक चांगल्या प्रकारे समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. आणि ह्या सगळ्या गोष्टीला बळकटी देण्याचं काम आगामी काळामध्ये करावं लागणार. आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना, त्या जाती धर्माच्या लोकांना त्यांचा रिस्पेक्ट ठेवणं, त्यांच्या सणामध्ये त्यांना, आपण सगळ्यांनी एकमेकाच्या सणामध्ये सहभागी होणं, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं, हे काम आपल्याला करायचं. आणि जो काही छत्रपती शिवरायांनी, फुलेंनी, शाहूंनी, आंबेडकरांनी जो काही वारसा आणि आदर्श घालून दिला आहे, तो पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहोत. लॉर्ड बुद्धा TV चॅनलच्या माध्यमातून आज तुम्ही जी माझी मुलाखत घेतली आणि त्यातनं मला व्यक्त होण्याची संधी तुम्ही या ठिकाणी दिली, या पिंपरी चिंचवड शहराविषयी, या भोसरी विधानसभेविषयी आमचा जो दृष्टिकोन आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याची ही संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचं खूप खूप मनापासून आभारी आहे. आणि असंच चांगलं काम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा घडत राहू, जेणेकरून आपल्याला हे शहर आणि आपल्या लोकांचं हित, लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत, लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळावी, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आपण पाहिलं की अजित गावाने म्हटलं की काही लोक म्हणतात की ते फक्त काम करतात, बोलत नाहीत, पण आज आपण पाहिलं की दिलखुलास त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आज आपल्या लॉर्ड बुद्धा TVच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. अनेक भ्रष्टाचाराचे प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, किंवा सामाजिक उपक्रम असतील, किंवा येणाऱ्या पिढीला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या देण्यासारख्या गोष्टी आहेत, ज्या महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्याचं, जी ही बहुभाषिक किंवा बहुसंस्कृत जी संस्कृती आहे भारताची, ही टिकवण्यासाठी देखील त्यांचा प्रयत्न आहे. हे त्यांनी आज आपल्या TVच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. भोसरी विधानसभेमध्ये ते जेव्हा निवडणूक लढतील, जर त्यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी जेव्हा ह्या भोसरी विधानसभेमध्ये निवडणूक लढतील, की नक्की त्यांना यश मिळेल अशी अपेक्षा देखील आम्ही करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ते पुन्हा एकदा आमदार होऊन आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपल्यासोबत हितगुज साधतील, असंही एक म्हणजे आशा व्यक्त करतो. आणि याच ठिकाणी मी थांबतो. मी विकास कडलक, लॉर्ड बुद्धा TVसह कॅमेरामॅन प्रतीक.